अंजली दमानिया यांनी हे गंभीर आरोप केलेले आहेत आणि त्यांनी पुराव्यानिशी सर्व काही दाखवून देण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे। आपल्यासोबत पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर जोडले गेलेले आहेत। क्षीरसागरजी, स्वागत आहे तुमचं TV9 मराठीमध्ये। अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडे हे कृषी मंत्री असताना फक्त 1 वर्षाच्या कालावधीमध्ये 350 कोटींचे घोटाळे त्यांच्याकडून करण्यात आले तसा गंभीर आरोप केलेला आहे। तुमची पहिली प्रतिक्रिया? अंजलीताई दमानिया यांनी जे काही आरोप केलेले आहेत त्याच्यामध्ये त्यांच्याकडे काहीतरी पुरावा असल्याशिवाय ते बोलणार नाहीत आणि एवढं ठामपणे जर बोलत असेल तर जे काही आरोप त्यांच्यावर आधी सुद्धा झालेले आहेत, हार्वेस्टरचा एक आरोप त्यांच्यावरती धसांनांनी केला होता, त्या संदर्भातले सुद्धा कागद केले, तर ती वस्तुस्थिती समोर आलेली आहे। त्या जे कोणी पीडित त्या हार्वेस्टरमध्ये ज्यांच्याकडून पैसे घेतलेले आहेत तेच लोक येऊन त्यांनी पोलीस स्टेशनला तक्रार केली आहे। काय आज संतोष अण्णा देशमुख ह्याच्या आधी कुणी या प्रकरणावरती ज्याच्यावरती अन्याय झालाय कुणी बोलत नव्हतं, पण संतोष अण्णा देशमुखवरती सर्व लोकप्रतिनिधी जेव्हा बोलल्यानंतर ज्या पद्धतीने त्यांना न्याय भेटतोय ही परिस्थिती पूर्ण लोकांना तिथे वाटते। म्हणून आज ज्यांच्यावरती अन्याय झालाय किंवा ज्या शासकीय योजनांचा जिथं जिथं फ्रॉड झालेला आहे त्या संदर्भातले कागद आहेत जे संबंधित लोक आणून देतात आणि ही वस्तुस्थिती या संदर्भातली असणार आहे।